आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने हम दो हमारे 12 चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी। परभणी शहरातील हजरत टिपू सुलतान युवा मंच आणि परभणी शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आगामी बॉलिवूड चित्रपट हम दो हमारे 12 या चित्रपटावर बंदी आणि संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या चित्रपटावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून सेन्सर बोर्डाने या चित्रपटावर तत्काळ बंदी घालावी आणि तो देशभर प्रदर्शित होण्यापासून रोखावा। या मागणीचे निवेदन दिनांक 28 मे मंगळवार रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर नमूद करण्यात आले आहे की या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी बंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू असून ॲडव्होकेट शेख सईद यांच्यामार्फत योग्य ती कारवाई सुरू असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनावर समाजसेवक सय्यद खादर, ॲडव्होकेट आसिफ पटेलसह महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सरपंचांनी पकडून दिलेल्या वाढूची वाहने माफियांनी पडून नेल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। सरपंचांनी पकडून दिलेली वाढूची वाहने वाढू माफियांनी पोलिसांच्या तावडीतून पडून नेल्याची घटना दिनांक 27 मे सोमवार रोजी रात्रीच्या वेळी गंगाखेड शहरात घडली। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या उपसा करून होणारी वाढू चोरी केव्हा थांबणार असा प्रश्न गंगाखेड तालुक्यातील उपस्थित होत आहे। चोरीच्या 20 दुचाकीसह अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अट्टल मोटरसायकल चोरास 20 दुचाकीसह ताब्यात घेतले असून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। परभणी शहरासह जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीचा आढावा घेऊन तपास लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी विविध पथके स्थापन करून तांत्रिक माहितीच्या आधारे शेख अखिल शेख महबूब राहणार अंबाजोगाई हल्ली मुकाम परभणी याला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने राज्यभरात केलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची माहिती दिली। त्यानुसार परभणी, लातूर, सोलापूर जिल्ह्यातून चोरीच्या 20 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिनांक 28 मे मंगळवार रोजी दिली। कौसडी बोरी रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका 70 वर्षीय वृद्धाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 मे सोमवार रोजी कौसडी बोरी रस्त्यावर घडली आहे। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेख महबूब शेख रहीम हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते। त्यांच्या घराच्या काही अंतरावरच बोरीवरून मारवाडीकडे जाणारी दुचाकी क्रमांक MH38 M5238 या दुचाकीने जोराची धडक दिल्याने शेख महबूब हे गंभीररित्या जखमी झाले व दुचाकीवरील सुरेश गंगाधर बोधले, भगवान किशन डोंबे, सुरेश मारुत भास्कर हे तिघेजण जखमी झाले आहे। शेख महबूब यांचा घर काही अंतरावरच असल्याने अपघाताची माहिती त्यांच्या मुलांना मिळाल्यानंतर शेख महबूब यांना उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले। उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील तिघांना उपचारासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टर BK पवार, सिस्टर आसरा गाडवे, सय्यद इसाक यांनी प्रथम उपचार केले। दुचाकीवरील तिघी व्यक्तींना मार जास्त लागल्याने परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले। दुचाकीवरील सुरेश गंगाधर बोधले गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचार खाजगी रुग्णालयात सुरू आहे। शेख महबूब शेख रहीम यांचा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अपघाताची नोंद बोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। सिद्धार्थ सावंत 10वी परीक्षेत न्यू हायस्कूल शाळेतून प्रथम। सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल शाळेतून 500 पैकी 396 गुण घेऊन सिद्धार्थ आसाराम सावंत हा शाळेतून प्रथम आला। अश्विनी संजय रणखांबे हिने 383 गुण घेऊन द्वितीय तर पायल अंकुश राऊत हिने 357 गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला। एकूण 69 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली। त्यापैकी 54 विद्यार्थी पास झाले। त्यात 2 विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त, 11 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 28 विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर इतर 13 विद्यार्थी पास झाले। शाळेचा निकाल
78.26 लागला आहे. शालेय समितीचे अध्यक्ष अशोक नाना काकडे, सदस्य संतोष कुलकर्णी सर, मुख्याध्यापक एव्ही मोरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कर्मयोगी प्राध्यापक शंकर लाटे अमृत महोत्सव उत्साहात संपन्न. गंगाखेड शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे प्राध्यापक शंकर टाले यांचा अमृत महोत्सव त्यांच्या माजी विद्यार्थी आणि कुटुंबाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर आत्माराम टेंगसे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक LL शिंदे, प्राध्यापक केशव वसेकर, डॉक्टर फुलवाडकर व प्राध्यापक पोहेरकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी शंकर टाले सरांच्या जीवन कार्य आणि व्यक्तिमत्व यावर प्रकाश टाकणारा कर्मयोगी प्राध्यापक शंकरराव टाले गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रातील कार्यरत असणारे टाले सरांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या प्रसंगी डॉक्टर RT बेद्रे, प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते, प्राध्यापक जाधववर, प्राध्यापक जाधव, डॉक्टर जगन्नाथ तुडमे, व्यंकटेश हराडे, विनया चौहान, आशा राठोड, ॲडव्होकेट संदीप पाठक, दिनेश भालेराव, डॉक्टर कुंदन राजूरकर अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्राध्यापक टाले सरांचे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आयुष्यात मिळालेले योगदान यावर जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सरांना शुभेच्छा देण्यासाठी ॲडव्होकेट संतोष मुंडे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, डॉक्टर किशन गराडे, विजयकुमार तापडिया व गंगाखेड परिसरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. जिंतूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन. काँग्रेस पक्षाच्या वतीने जिंतूर ग्रामीण व जिंतूर शहरातील विविध समस्याचे निवेदन तहसीलदार राजेश सर्वोदय यांना देण्यात आले. जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जीर्ण झालेली विजेचे तार, वाकलेले लाईट पोल यांची दुरुस्ती करण्यात यावी. ग्रामीण भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी 2018 पासून विहिरीचे कोटेक्शन भरलेले आहेत, परंतु त्यांना विजेचा पोल अद्याप मिळाले नाहीत, विजेचे तारसुद्धा दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी फार संकटात सापडला आहे. जिंतूर तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, गावांना पाण्याची टंचाई आहे. पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात यावी. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. येत्या महिन्यात पेरणी चालू होणार असून शेतकऱ्याकडे बी बियाण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना कृषी विभागामार्फत मोफत बी बियाणे व खते देण्यात यावी. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावा. MRGS मार्फत सिंचन विहीर, वैयक्तिक वृक्ष लागवड, फळबाग आदी कामाचे कुशल बिल तत्काळ काढावी. 2018चे दुष्काळी अनुदान 6,800 प्रमाणे मंजूर झाले असून त्या दुष्काळ अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा झाले नसून तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत. अशा विविध मागण्याचे निवेदन जिंतूर तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश भैया नागरे, जिंतूर तालुकाध्यक्ष गणेश काजडे, जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, सेलू शहराध्यक्ष शेख दिलावर, अविनाश काडे, राजेंद्र नागरे, बासुखां पठाण, केशव बुधवंत, इर्शाद पाशा, रामेश्वर घुगे, लक्ष्मी राठोड, कृष्णा राऊत, राम देशमुख, सुलेमान सिद्दीकी, सुधाकर नाकरे, पप्पू टाकरस, जाबेर मुल्ला यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.